हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण डिव्हिजन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर हा लेसन स्टार्ट केला. त्याच्यात ती डिजिट 12.1 एक्झरसाइज 12.2 आपली सॉल्व करून झालेली आहे आणि 12.3 मधील पहिली 3 एक्झाम्पल आपण कालच्या भागात पाहिली. आज आपण 4 नंबरचे एक्झाम्पल बघू. पहिलं मी वाचून दाखवते. सम ॲपल्स आर पॅक्ड इन 72 बॉक्सेस, each box containing 6 apples. How many boxes are needed to fill these apples with 8 in each box? बघा क्वेश्चन काय आहे. सम ॲपल्स आर पॅक्ड इन 72 बॉक्सेस. आता क्वेश्चन मी लिहत नाही, ते फक्त रीड करून दाखवते. सम ॲपल्स आर पॅक इन 72 बॉक्सेस. काही ॲपल 72 बॉक्सेसमध्ये पॅक केलेली आहेत. ईच बॉक्स कंटेनिंग 6 ॲपल. प्रत्येक बॉक्समध्ये 6 ॲपल आहेत, 6 ॲपल्स आहेत. How many boxes are needed to fill this apple with 8 in each box? जर तुम्हाला प्रत्येक बॉक्समध्ये 8 ॲपल पॅक करायचे असतील तर किती बॉक्स हवे ते तुम्हाला काढायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला टोटल ॲपल किती आहेत ती माहीत नाही आहे. त्याला आपल्याला टोटल ॲपल काढून घ्यावी लागतील. मग टोटल ॲपल काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर इथे 72 मल्टिप्लाय 6 केल्यावर तुम्हाला काय भेटतील, तर टोटल ॲपल भेटतील. कारण इथे काय आहे, तर सम ॲपल्स आर पॅक इन 72 बॉक्सेस. 72 बॉक्सेसमध्ये ॲपल्स पॅक केलेले आहेत आणि ईच प्रत्येक बॉक्समध्ये किती आहे, तर 6 ॲपल आहे. मग पहिला आपण काय करायचं, तर 72 मल्टिप्लाय 6 म्हणजे टोटल ॲपल किती आहेत ते आपल्याला इथे मिळेल. टोटल ॲपल 6 2 12, 7 6 42, 42 प्लस 1. टोटल ॲपल्स किती भेटली, 432. बघा तुम्ही असं व्हर्टिकली पण करू शकता. 6 2 12, 7 6 42, 42 प्लस 1 43 म्हणजे 432 याचं इथे टोटल ॲपल्स आली आपली. आता पुढे काय विचारलं आहे त्यांनी, हाऊ मेनी बॉक्सेस आर नीडेड टू फिल दिस ॲपल्स विथ 8 इन इच. जर तुम्हाला प्रत्येक बॉक्समध्ये 8 ॲपल पॅक करायचे आहे तर किती बॉक्सेस लागतील. मग इथे पुढे काय करायचं, आता एक पहिलं ऑपरेशन आपण कोणतं केलं, तर मल्टिप्लिकेशन केलं. आता काय करायचं, जे टोटल ॲपल आहे डिवायडेड बाय टोटल ॲपल डिवायडेड बाय काय करायचं, इथे 8. म्हणजे तुम्हाला बॉक्सेस किती आहेत ते या ठिकाणी येईल. 432 डिवायडेड बाय 8 करू आपण, व्हर्टिकली लिहून दाखवते. 8 5 40 आणि 8 4 32. आन्सर काय आलं इथे 54. टोटल बॉक्स इथे किती लागणार, तर जर समजा तुम्हाला एका बॉक्समध्ये जर 8 ॲपल पॅक करायचे आहे तर आपल्याला बॉक्स किती लागणार आहे, 54. म्हणजे तुमचा इथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बघा आपण कोणकोणतं इथे ऑपरेशन केलं, तर पहिलं काय केलं, टोटल ॲपल्स काढून घेतली. 72 मल्टिप्लाय 6 इज इक्वल टू 432. त्याच्यानंतर आपण काय केलं, तर प्रत्येक बॉक्समध्ये जर 8 ॲपल पॅक करायचे असते तर आपल्याला किती बॉक्स लागतील हे काढायचं होतं. मग टोटल जी आली त्याला आपण काय केलं, 8 ने डिवाइड केलं. आन्सर किती आलं, 54. म्हणजे किती बॉक्सेस आले आपले, तर 54. अशा प्रकारे आपण 4 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं. पर्याय क्रमांक इथे 4 तुमचं बरोबर आहे. ते तुम्ही बुकमध्ये इथे सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन. 50 persons contributed ₹800 each for a tour. The total expense of the tour came to be ₹36,000. The remaining amount was distributed equally among 50 persons. What amount did each receive? आता इथे क्वेश्चन काय बघा, पुन्हा एकदा वाचते. 50 पर्सन कॉन्ट्रीब्युटेड ₹800 each for a tour. आता टोटल पर्सन्स किती आहेत, तर 50 आहेत. प्रत्येकाने पैसे किती काढले आहेत, तर ₹800. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, ₹800 मल्टिप्लाय 50 म्हणजे 50 जणांनी मिळून किती रक्कम, टोटल अमाऊंट किती ते आता इथे येईल आपलं टोटल अमाऊंट. प्रत्येकाने किती काढले आहेत, 800. इथे असे पर्सन्स किती आहेत, तर 50 आहेत. पहिला आपण याचा आन्सर काढू. 8 5 40. आता तुम्हाला माहिती आहे की ते 0 असते, हे सोपं आहे करायला आपल्याला. 3 0 मी वरती ठेवले आणि 8 5 40 म्हणजे 40 टोटल अमाऊंट किती आली इथे आपली
टोटल अमाऊंट 40,000. आता त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला, द टोटल एक्सपेन्स किती आला आहे, तर 36,000. टोटल एक्सपेन्स किती आला इथे, 36,000. म्हणजे आता इथे आपल्याला काय करावं लागेल, तर 40,000 टोटल अमाऊंट किती झाली आहे जमा, 40,000. त्याच्यातनं आपण काय करू, हे टोटल एक्सपेन्स त्यांना खर्च आलेला मायनस करू, आणि जे उरलेले पैसे त्यांनी काय केले तर इक्वली सगळ्यांमध्ये वाटून घेतले आहेत. त्यासाठी पहिल्याला आपल्याला इथे काय करावं लागेल, तर 40,000 मधून जो टोटल एक्सपेन्स आहे तो आपल्याला मायनस करावा लागेल. आता 40,000 मधून 36,000 गेले, इथे किती राहणार, 4,000. हे आता तुम्हाला जमत नसेल असं तर तुम्ही व्हर्टिकली लिहून पण इथे करू शकता. 40,000 मधून 36 गेले, किती राहिले शिल्लक, किती राहिले तर 4,000. आता त्यांनी हे काय केलं आहे, हे पैसे त्यांनी इक्वली सगळ्यांमध्ये काय केलं आहे, 50% मध्ये वाटून घेतले. मग इथे 4,000 डिवायडेड बाय 50. पुन्हा एकदा बघू आपण क्वेश्चन. वेअर परचेस the total expense of the tour came to be rupees 36,000. The remaining amount are distributed equally among 50%. उरलेली अमाऊंट जी आहे ती 50% मध्ये वाटून घेतली. व्हॉट अमाऊंट डिड ईच रिसीव, प्रत्येकाला किती अमाऊंट भेटली असेल उरलेली जी वाटून घेतली ती आपल्याला काढायची. आता 4,000 डिवायडेड बाय 50. तुम्ही हे असं पण सॉल्व करू शकता. 4,000 डिवायडेड बाय 50. आता हे दोन इथे हा 1 0 हा 1 0 मी कट केला. 5 8 40. इथे किती राहिले आपले शिल्लक 80. म्हणजे प्रत्येक जणांनी किती रुपीज वाटून घेतले, तर इथे 80 रुपीज वाटून घेतले. बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, तर टोटल पहिले सगळ्यांचे आपण किती काढले, 100 प्रमाणे 50 लोकांचे किती झाले, तर 40,000. मग टोटल एक्सपेन्स किती होता, 36,000. 40,000 मधून आपण काय केलं, 36,000 मायनस केले. इथे राहिले किती शिल्लक, 4,000. आता हे जे 4,000 होते ते त्यांनी 50 लोकांमध्ये वाटून घेतले. मग प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार, त्यासाठी आपण काय केलं, तर 4,000 डिवायडेड बाय 50. आता तुम्ही हे कसं जरी केला 4,000 डिवायडेड बाय 50. 50 8 400 0 0. या मेथडने पण करू शकता. असं जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आन्सर सेम येणार आहे. किती लोकांमध्ये आता उरलेली रक्कम इथे किती आहे, प्रत्येकजण किती वाटून घेणार, ₹80. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे. इथे तुम्हाला छोटंसं एक मायनसचं पण ऑपरेशन इथे करावं लागलं, सबस्ट्रॅक्शन पण करावं लागलं. जे कोणकोणते ऑपरेशन केले, पहिला आपण मल्टिप्लिकेशन केलं, नंतर सबस्ट्रॅक्शन केलं आणि नंतर डिव्हिजन केलं. ही 3 प्रकारची पहिलंच तुम्हाला सांगितलेलं आहे की मिक्स वर्ड प्रॉब्लेम आहेत. नीट लर्न करायचे, पहिले वाचायचे, पहिले रीड करायचे आणि नंतर समजून अंडरस्टँड करून ते नंतर सॉल्व करायचे. आता आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघू. Each of the 52 students of class contributed ₹30. Educational material worth ₹60 were purchased from the collected amount for needy student. How many needy student benefited from this? आता इथे काय बघा, each of the 52 student of class contributed. 52 स्टुडंट आहेत आणि प्रत्येकाने किती काढले, इथे ₹30. प्रत्येकाने इथे किती, म्हणजे इथे काय आपल्याला टोटल आधी पहिले किती जमा झाले ते काढावे लागेल. 52 मल्टिप्लाय इथे काय करायचं, तर 30. आता 0 3 2 6 5 3 50. इथे टोटल अमाऊंट किती झाली, ₹1,560. पुढे पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. पुढे बघा काय विचारले. एज्युकेशनल मटेरियल वर्थ ₹60 वेअर एज्युकेशनल मटेरियल वर्थ ₹60 रुपीजचं त्यांनी एज्युकेशनल मटेरियल घेतलं. वेअर परचेस फॉर द कलेक्टेड अमाऊंट, जेवढी अमाऊंट जमा झाली त्याच्यातून त्यांनी ते विकत घेतलं. फॉर नीडी स्टुडंट, म्हणजे गरजू जे स्टुडंट आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी.
मग हाऊ मेनी नीडी स्टुडंट, मग किती स्टुडंटना याचा लाभ, हाऊ मेनी नीडी स्टुडंट बेनिफिटेड फ्रॉम दिस, किती स्टुडंटना याचा लाभ झाला ते तुम्हाला आता इथे काढायचं आहे. मग इथे तुम्ही काय कराल तर 1560 डिवायडेड बाय वर किती आहे ते दिलेली 60. आता 1560 डिवायडेड बाय 60 करायचं इथे, म्हणजे तुमचा आन्सर येईल. आता इथे तुम्ही या मेथडने पण करू शकता. 60 हा 0 0 गेला, 156 डिवायडेड बाय 6, 6 2 ज 12 आणि 6 6 ज 36. असं जर कळत नसेल तर तुम्ही असं पण करू शकता. मी फक्त एक 0 हा कट केला, दोन ठिकाणी जो 0 0 आहे तो आपण कट केला. 6 2 ज 12 आणि 6 6 ज 36. म्हणजे तुमचा आन्सर किती आला इथे 26. ते किती निडी म्हणजे किती गरजू स्टुडंटना इथे लाभ भेटला तर इथे 26 गरजू स्टुडंटना काय भेटला तर लाभ भेटला. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. इथे पर्याय क्रमांक 3. पहिला आपण काय केलं तर टोटल अमाऊंट काढून घेतली, म्हणजे 52 स्टुडंटनी प्रत्येकाने किती काढले होते 30 रुपीज. त्याप्रमाणे त्यांचे जमा किती झाले 1560. नंतर काय केलं त्यांनी तर एज्युकेशनल मटेरियल वर्थ ₹60 वेअर परचेस फ्रॉम द कलेक्टेड अमाऊंट फॉर नीडी स्टुडंट. 60 रुपीजचं त्यांनी हे एज्युकेशनल मटेरियल खरेदी केलं. मग हाऊ मेनी नीडी स्टुडंट, मग त्याचा लाभ किती बेनिफिट किती मुलांना भेटला, किती स्टुडंटना भेटला ते आपल्याला काढायचं होतं. मग टोटल जी अमाऊंट होती त्याला आपण काय केलं तर 60 ने डिवाइड केलं. आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही असं पण करू शकता 1560 डिवाइड बाय 60. हा आन्सर तुमचं सेम येणार. मी फक्त इथे काय केलं तर एक 0 हा जो आहे तो कट केला आणि नंतर 156ला आपण 6 ने डिवाइड केलं. कसं जरी आन्सर काढला तरी बरोबर येणार. पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. त्यानंतर 7 नंबरचं एक्झाम्पल. A grocer purchased 60 sacks of rice, each containing 35 kg of rice. From these, he made bags, each containing 12 kg of rice. How many bags were made? आता ग्रॉसरने काय केलं परचेस 60 sacks of rice, each containing 35 kg of rice. आता किती 60 सॅक्स त्यांनी घेतले आणि त्याच्यात किती होते 60 सॅक्समध्ये तर इथे इच कंटेनिंग प्रत्येकात किती होते तर 35 kg. आपल्याला टोटल इथे राईस किती होते ते पहिलं काढून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय त्यांनी विचारलेलं आहे तर ही मेड बॅग्स इच कंटेनिंग 12 kg ऑफ राईस. मग तो काय करतो तर तो घरी आणून प्रत्येक बॅगमध्ये किती राईस भरतो तर 12 kg राईस भरतो. तर हाऊ मेनी बॅग्स वेअर मेड, मग किती बॅग अशा तयार केल्या असतील की एका बॅगमध्ये जर 12 kg राईस भरले तर किती बॅग्स तयार झाले असतील ते आपल्याला काढायचं आहे. पहिलं आपण काय करू तर टोटल राईस इथे काढून घेऊ. आता हे मल्टिप्लिकेशन आपण हा 0 आहे तो तसाच ठेवू. 6 5 30, 6 5 इथे 30 आणि 6 3 18, 2100. आता तुम्हाला जर येत नसेल असं तरी तुम्ही 35 मल्टिप्लाय 60 असं पण वर्टिकली करू शकता. आता हा 0 पहिला असाच ठेवायचा. 6 5 30 आणि 6 3 18 कसं केलं तरी आन्सर तुमचं सेम येणार आहे. किंवा याचा एक्सपांडेड फॉर्म पण करून तुम्ही मी सांगितलंय तसं पण करू शकता. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्ही करू शकता, म्हणजे ते एवढं कठीण नाही आहे. आता इथे आपल्याला काय पहिलं आपण काय केलं ऑपरेशन कोणतं केलं तर मल्टिप्लिकेशन केलं. कारण आपण इथे काय केलं मल्टिप्लिकेशन करून टोटल राईस ती आहे 2100 kg. आता पुढे काय सांगितलंय ही मेड बॅग इच कंटेनिंग 12 kg ऑफ राईस. प्रत्येक बॅगमध्ये त्यांनी किती भरले आहेत तर 12 kg राईस भरले आहेत. मग आपल्याला बॅग किती आहे किती बॅग्स तयार झाले ते आपल्याला काढायचं आहे. आपण काय करू इथे 2100 डिवाइडेड बाय 12. 12 1 12 12
इथे 10 मधून 4 गेले 6, 0, 12, 5 60. बघा आता जर तुमचं 12चं जर टेबल पाठांतर असेल, मग मी तुम्हाला सांगितले 12 टेबल सगळी जी आहे ती पाठांतर करायची. मग आपण डिरेक्टली इथे 12ने आपण भाग घालवला आहे. 12 1 12. आता 11 मधून 2 गेले, इथे किती राहिले 9, आणि इकडे 1 - 1 0, कारण आपण एक इकडे बॉरोइंग केलं त्याच्यामुळे इथे 0 राहिला. इथे 90 वरचा 0 खाली घेतला. 12 7 84. आता इथे 10 मधून 4 गेले 6, आणि इथे 0, आणि हा 0 खाली घेतला. 12 5 60. आपला आन्सर किती येते इथे 175. हाऊ मेनी बॅग्स वेर मेड, किती बॅग्स तयार झाल्या तर 175. टोटल बॅग्स 175. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा किती बरोबर आहे इथे 2. आपण पहिलं काय केलं, इथे टोटल राईस किती आहे ते आपण काढून घेतलं. ते किती भेटलं आपल्याला 2100. आणि नंतर आपल्याला काय सांगितलं, ही मेड बॅग्स इच कंटेनिंग 12 kg ऑफ राईस. आता त्यांनी काय केलं तर प्रत्येक बॅगमध्ये किती राईस भरलेले आहे तर 12 kg. मग 12 kg जर प्रत्येक बॅगमध्ये त्यांनी भरले तर त्याला किती बॅग्स लागले, त्याच्यापासून त्यांनी किती बॅग्स तयार केले ते तुम्हाला काढायचं होतं. आपण 2100ला काय केलं तर 12ने डिवाइड केलं. अशा प्रकारे आपला आन्सर काय आलं तर 175. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. आता 1 नंबरचं एक्झाम्पल. तुम्ही जर हे नीट वाचलात लक्षपूर्वक तर तुम्ही पटकन सॉल्व करू शकता. फक्त क्वेश्चन पहिला नीट जे काही एक्झाम्पल असेल ते नीट रीड करायचं आहे. द कॉस्ट ऑफ 3½ डझन चिकू इज ₹210. What is the cost of a quarter to 2 dozen चिकू. बघा पुन्हा एकदा वाचते एक्झाम्पल. द कॉस्ट ऑफ 3½ डझन चिकू इज ₹210. What is the cost of a quarter to 2 dozen चिकू. आता 3½ डझन पहिलं हे आपल्याला काढून घ्यावं लागेल. 3½ डझन म्हणजे किती ते. आता 3 डझन म्हणजे किती होणार, 1 डझन म्हणजे किती तर 12. मग 3 डझन म्हणजे किती होणार, इथे मी 3 डझन 36, आणि वरचे ½ डझन 12च्या हाफ किती होणार तर 6. म्हणजे हे टोटल किती झाले 3½ मध्ये 36 + 6 42. 3½ डझन म्हणजे आपले किती झाले इथे टोटल 42 चिकू झाले. हे आधी पहिला आपण काढून घेतलं इथे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ अ क्वार्टर टू 2 डझन चिकू. क्वार्टर टू 2 डझन. आता क्वार्टर टू इथे लिहिते मी, क्वार्टर टू 2 डझन. आता इथे क्वार्टर टू 2 डझन म्हणजे किती होणार, इथे आपण 3½ डझन पहिलं काढून घेतलं. 3½ डझन म्हणजे किती झाले 42. इथे क्वार्टर टू 2 डझन म्हणजे किती होणार, इथे मी 2 डझन. म्हणजेच पहिलं आपण हे सगळं काढून घेऊ. इथे 24 झाले. इथे 2 डझन म्हणजे किती झाले तर 24. आता क्वार्टर टू 2 डझन म्हणजे किती होणार, आता 1 डझनचा क्वार्टर 12चा क्वार्टर किती होणार. इथे तुम्हाला मी सांगितलं की क्वार्टर कसं काढायचं ते. 12चं इथे जर तुम्हाला क्वार्टर काढायचं असेल तर 4 3 12 म्हणजे 12चा क्वार्टर किती होतो इथे 3 होतो. मग काय करायचं तर 24 मधून इथे 3 मायनस करायचे, राहिले किती 21. म्हणजे क्वार्टर टू 2 डझन. म्हणजे हे पहिलं लक्षात घ्या, क्वार्टर टू 2 डझन म्हणजे किती तर 21. आता पुन्हा एकदा मी क्वेश्चन वाचते, पुन्हा लक्ष द्या. द कॉस्ट ऑफ 3½ डझन चिकू इज ₹210. आता 3½ डझन म्हणजे आपण काढून घेतले, किती झालं इथे 42. याची किंमत किती आहे इथे दिलेली तर ₹210. आपल्याला पहिलं काय इथे काढून घ्यावं लागेल तर कॉस्ट ऑफ 1 चिकू. आता पहिली कॉस्ट ऑफ 1 चिकूची आपण कॉस्ट काढून घेऊ. पहिले मी हे सगळं तुम्हाला दाखवलं की 3½ डझन म्हणजे किती, क्वार्टर टू 2 डझन म्हणजे किती. पण आपल्याला इथे काय काढायचं आहे तर 1 चिकूची किंमत
काढायची आहे. आता इथे दिलेली किती आहे 3.5 डझन चिकूची किंमत तुम्हाला 210. मग 210ला काय करायचं तर 42 ने डिवाइड करायचं. इथे 42ला जर तुम्ही इथे आपण बघू 42 हायचं किती होणार 210. तुम्ही बघू शकता हे डिव्हिजन करू 42 फायचं 210. आता ह्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे 1 चिकूची किंमत किती आली इथे तर 5 रुपीज. 1 इथे काय 1 चिकूची किंमत किती आली तर 5 रुपीज 5. आता तुम्हाला काढायची किती आहे मग क्वार्टर टू 2 डझन म्हणजे 21 चिकूची किंमत काढायची. मग काय करणार तुम्ही इथे देअरफॉर 21 मल्टिप्लाय 5 करायचं. 1 चिकूची तुम्हाला किंमत भेटली इथे. मग काढायची तुम्हाला किती आहे 21 चिकूची. मग 21 मल्टिप्लाय 5 केल्यावर किती होणार इथे 5 1 5 2 10 म्हणजे क्वार्टर टू हाफ डझन म्हणजे 21 चिकूची किंमत किती झाली तर 105 रुपीज 105. म्हणजे इथे तुमचा किती पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. विचारलेलं आहे काय बघा इथे द कॉस्ट ऑफ 3.5 डझन चिकूज इज रुपीज 210. 3.5 डझन चिकूची किंमत किती आहे तर 210 आहे. आता 3.5 डझन म्हणजे किती झाले तर 42. आपल्याला एका चिकूची किंमत काढून घ्यावी लागेल. मग आपण काय केलं तर टोटल जी त्यांनी कॉस्ट दिलेली आहे 210 त्याला 42 ने डिवाइड केलं. म्हणजे प्रत्येक चिकूची इथे 1 चिकूची प्राइस काय आहे इथे रुपीज 5. मग आपल्याला काढायची कितीची होती तर क्वार्टर टू 2 डझन. हे पहिलं मी सगळं इथे तुम्हाला लिहून दाखवलं. तर क्वार्टर टू 2 डझन ते कसं काढलं ते पण तुम्ही लक्षात घ्या. आपण काय केलं इथे 2 डझन म्हणजे किती 24 आणि 12चा क्वार्टर भाग किती होणार तर 3. मग 24 मधून 3 मायनस केले मग आपल्याला 21. आता हे तुम्ही ओरली पण करू शकता. पण मी तुम्हाला सांगितलं की क्वार्टर असं जर दिलेलं असेल क्वार्टर टू 2 डझन किंवा क्वार्टर टू 1 डझन असं जर असेल तर तुम्ही ते कसं काढायचं. आता 1 डझनचा म्हणजे 12चा क्वार्टर भाग किती येणार तर 3 येणार. मग इथे 2 डझनचा आपल्याला क्वार्टर टू 2 डझन म्हणून काय केलं 24 मधून -3 केले किती राहिले इथे 21. म्हणजे क्वार्टर टू 2 डझन म्हणजे किती राहिले 21. मग 21ची आपल्याला काढायची होती. मग आपण काय केलं 21 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू रुपीज 105. म्हणजे पर्याय क्रमांक 21 चिकूंची किंमत किती आहे 105. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. आता 9 नंबरचं एक्झाम्पल त्याचं तुम्ही घरी रिव्हिजन करायचं आहे कारण मिक्स वर्ड प्रॉब्लेम आहे. जेवढं तुम्ही स्वतः समजून घ्याल कोणतं ऑपरेशन करायचं आहे इथे तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. 9 नंबरचं एक्झाम्पल. आता क्वेश्चन बघा काय 85 मल्टिप्लाय 21 आहे. ते स्क्वेअर आहे ते तुम्हाला नंबर जो येईल तो लिहायचा आहे इज इक्वल टू 119. थोडासा क्वेश्चन वेगळा आहे. विच नंबर शुड रिप्लेस. इथे तुम्हाला कोणता नंबर रिप्लेस या ठिकाणी कोणता नंबर येईल तो तुम्हाला काढायचा आहे. पहिलं काय करायचं इथे सोपं आहे. ह्याचं पहिलं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 85 मल्टिप्लाय 20 प्लस 1 आपण ह्याचं एक्सपांडेड करा म्हणजे आपलं पटकन आन्सर येईल. इथे काय 0 5 to the 10 8 to the 16 प्लस 1 17 पुढे 85 1 85. आता आन्सर किती आला आपलं 1785. बघा इथे तुम्ही 85 मल्टिप्लाय 21 डायरेक्ट पण करू शकता. मी इथे काय केलं 85 याचं एक्सपांडेड फॉर्म करून घेतला. 85 मल्टिप्लाय 20 किती येते इथे तर हा 0 तसाच 5 to the 10 8 to the 16 प्लस 1 17 85 1 85 1700 प्लस 85. आता आपल्याला इथला नंबर कोणता आहे या स्क्वेअरमध्ये कोणता नंबर येणार ते काढायचं आहे. इथलं आपलं आन्सर आलं इथे 785 डिवायडेड बाय इथे स्क्वेअर आहे. आता आपण बघू आता आपण इथे काय करायचं तर हे ब्रॅकेट आहे ते इकडे घेऊ कारण हे आपल्याला काढायचं. मग 785 डिवायडेड बाय काय करायचं 119 म्हणजे तुम्हाला इथली जी काय व्हॅल्यू आहे ती येईल. आता हे आपण डिव्हिजन करू.
785 डिवायडेड बाय 190. इथे 119 वनचं 119. 9ला बघू आपण नंबर बरोबर घेतला आहे. 9 18मधून 9 गेले 9. इथे 6मधून 1 5 आणि इथे 5. आता 119 आपण युनिट साईडचा जो नंबर आहे त्याचा विचार करू, आणि इकडे 5 आहे म्हणजे आपण 119 मल्टिप्लाय 5 करून बघू. हा नंबर 9 5 जो 45. 5 1चं 5 5 प्लस इथे किती होणार 4 9 5 1चं 5 म्हणजे 119 मल्टिप्लाय 5 केल्यावर काय येणार इथे 595. आन्सर काय आला आपला, क्वेश्चन काय आला 50. म्हणजे इथे कोणता नंबर येणार तर 50. आपण काय केलं पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. आन्सर किती आलं 1785. त्याला आपण 119 ने डिवाइड केलं. 1785 ला इथे 1785 ला 119 ने डिवाइड केल्यावर आन्सर किती आलं तर 50. इथे नंबर कोणता येणार आहे स्क्वेअरमध्ये तर 50. पर्याय क्रमांक 4 तुमचा इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. आता हे डिव्हिजन म्हणजे सोपं आहे. मला फक्त इथे युनिट साईडला जो नंबर आहे तो आपण बघितला इथे, त्यानुसार आपण हे डिव्हिजन केलेलं आहे आणि आन्सर आपलं 15 आलेला आहे. तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करायची आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ही जी एक्झरसाइज होती 12.3 त्याच्यात आपल्याला मिक्स वर्ड प्रॉब्लेम होते आणि सगळे ऑपरेशन आपल्याला इथे करायची होती. त्याच्यामुळे लक्षपूर्वक अशा प्रकारची जेव्हा एक्झाम्पल येतात तेव्हा ती लक्षपूर्वक पहिली वाचून घ्यायची, त्याच्यात काय दिलेलं आहे ते समजून घ्यायचं, कोणतं ऑपरेशन करायचं म्हणजे ते समजून घ्यायचं आणि नंतर ते सॉल्व करायचं आहे, घाई करायची नाही. आणि अशा प्रकारे आपली 12.3 एक्झरसाइज आज सॉल्व झालेली आहे. उद्याच्या भागात आपण पुढचा लेसन स्टार्ट करू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.